11वीतला मुलगा, खर तर 11वीतला मुलगा म्हणजे छोटा नसतो, तो युवकच असतो. तो मुलगा मला भेटला आणि त्या मुलाला भेटल्यानंतर माझ्या सहज मनात प्रश्न आला, कारण त्या मुलाची तब्येत मी जेव्हा पाहिली, एकदम हणकुळा, वारा यावा आणि मुलगा उडावा एवढा सडपातळ, अजिबात अंगावर मास नाही. माझ्या लक्षात आलं, बहुधा हा पोरगा नेमकं काय करतोय, त्याला विचारायला काय हरकत आहे. म्हणून मी त्याला म्हणालो, का रे बाळा कितवीत शिकतोस? तो म्हणाला 11वीत शिकतो. मी म्हणालो तब्येत वाढवण्यासाठी काही करतोस की नाही? तो म्हणाला खूप प्रयत्न चालू आहे. मी त्याला म्हणाला काय करतोय? तो म्हणाला आता मी व्यायाम करायला सुरुवात केली, खेळ खेळायला सुरुवात केली. मी सहज विचारलं कुठला खेळ खेळतो? तो म्हणाला मी आता क्रिकेट खेळायला लागलोय, मी आता फुटबॉल खेळायला लागलो. आणि मग मी त्याला विचारलं किती वेळ खेळतो? तो मला सहजपणे म्हणत होता मोबाईलची बॅटरी संपेपर्यंत खेळतो. याचा अर्थ आमची युवक शक्ती आता कुठल्या दिशेवर चालली आहे आणि तिला कशाची गरज आहे हे शोधणं मला वाटतं खरी काळाची गरज आहे. आणि म्हणूनच शिवचरित्र आहे. शिवाजी हे नाव आम्ही जेव्हा घेतो तेव्हा शिवाजी हा शब्द आम्ही कधीतरी विचार करून बघा. शि म्हणजे शिर, वा म्हणजे वादळ, जी म्हणजे जीवन, जीवनभर शिरावर वादळ घेऊन जगले, त्यांचं नाव शिवाजी. शि म्हणजे शील, शि म्हणजे शिस्त, वा म्हणजे वाणी, जी म्हणजे जीवन, आयुष्यभर शिलाला महत्व देणारे, आयुष्यभर शिस्तीला जपणारे, आयुष्यभर वाणी पवित्र ठेवणारे आणि प्रत्येक कृतीत जिवंतपणा असणारे जगातले एकमेव राजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून आम्हाला शिवाजी महाराज कळणं गरजेचं आहे. खर तर मी याही पुढे जाऊन म्हणेल, शक्ती, भक्ती, युक्ती यांचा संगम म्हणजे राजे शिवाजी. जिद्द, महत्वाकांक्षा यांचा उगम म्हणजे राजे शिवाजी. शील, चारित्र्य, पराक्रमाचं अधिष्ठान म्हणजे राजे शिवाजी. कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्वाचं अधिष्ठान म्हणजे राजे शिवाजी. इथल्या मावळ्यांना स्पर्श करून सोनं बनवणारा परिस म्हणजे राजे शिवाजी. इथल्या युवकांच्या आणि माणसांच्या मनामनात शेकडो वर्ष राज्य करणारा एकमेव राजा म्हणजे राजे शिवाजी. व्यक्ती विकासाचं तंत्र म्हणजे राजे शिवाजी. राष्ट्र उद्धाराचा मंत्र म्हणजे राजे शिवाजी. समाज उद्धाराचं तंत्र म्हणजे राजे शिवाजी. एवढंच नाही तर आमच्या अस्तित्वाचा, आमच्या श्रद्धेचा आणि आमच्या निष्ठेचा विषय म्हणजे राजे शिवाजी. या दृष्टीने आम्हाला शिवाजी राजांकडे पाहणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आम्ही त्या दृष्टीने राजांकडे बघत नाही तोपर्यंत खरे शिवाजी राजे आम्हाला कधीच कळत नाही. मी बारीक बारीक गोष्टी जेव्हा बघत असतो तेव्हा त्या गोष्टीतून मला अनेक बाबी लक्षात येतात. मी एक घटना वाचली होती, त्याही पेक्षा घटना वाचण्याच्या अगोदर तो प्रसंग किती बोलका होता हे लक्षात घेणं गरजेचं आहे. एक 5वीचा मुलगा, 5वीची शाळा सुरू झाली आणि 2च महिने झाले. आईला माहिती आहे 11 वाजता शाळेत जाणारा मुलगा 5:30ला बरोबर घरी येतो. आईला नेहमी ठाऊक होतं आणि तिची निश्चितता होती 5:30ला माझा मुलगा दरवाजाच्या उंबरठ्यावर उभा असतं. एवढ्या नेमानं पोरग शाळेत जात होतं. पण एक दिवस आई विचार करत बसली होती, 5:30 वाजून गेले, 6 वाजले, 6:30 वाजले, अजून पोरग आलं नाही. 5वीतलं पोरग, तिची उत्कंठा वाढत गेली. काय झालं असेल माझ्या बाळाला असं विचार करायला लागली. ती धावत घरात आली, घड्याळाकडे पाहिलं, 6:30 वाजून गेले होते. आणि मग पोराच्या कपाटाच्या समोर उभी राहिली. कपाटाकडे ती बघत होती तेव्हा तिच्या लक्षात आलं कपाटाच्या मागच्या बाजूला भिंत होती आणि भिंतीवर मुंग्यांची रांग जात होती. तिनं सहज विचार केला मुंग्यांची रांग कुठं जाते म्हणून त्या आईनं काय करावं, ती रांग कुठं जाते ही शोधायला ती निघाली. तिच्या लक्षात आलं भिंतीवर मुंग्यांची रांग जात होती, ती कपाटाच्या मागच्या बाजूने कपाटात शिरत होती. तिच्या विचारांचे वेग वाढले होते आणि ती विचार करता करता म्हणाली बहुधा मुंग्या कपाटात जात असल्या पाहिजे, याचा अर्थ कपाटात काहीतरी खायची वस्तू असली पाहिजे. तिने पुढे येऊन कपाट उघडलं, पुस्तकं बाजूला सारली. पुस्तकांच्या मागच्या बाजूला जिथं मुंग्या जात होत्या तिथं 2-3 चपात्या पडलेल्या पाहिल्या आणि तिच्या लक्षात आलं माझ्या पोराला मी डबा देते. डबा घेऊन पोरग शाळेत जातं. 11 वाजता शाळेत जाणारं पोरग 5:30ला घरी येतं. तेव्हा मी त्याचं दप्तर उचलते, दप्तराच्या बाजूला डबा असतो तो डबा काढते. डब्याच्या झाकण काढल्यानंतर त्यात एकही चपाती नसते. पण आज 3-3 चपात्या या कपाटात आल्या कुठनं? आता पोराला येऊ दे त्याच्याकडे बघते असा विचार करत असताना पोरग दरवाजात उभं राहतं. आई त्याचा कान धरते, त्याला ओढत ओढत कपाटाजवळ आणते आणि विचारते त्या चपात्या इथं आल्या कुठनं? पोरगा म्हणत होता आई थांब मला दप्तर तर काढू दे. पोरानं दप्तर काढलं. आईची उत्कंठा वाढली होती, या चपात्या इथं आल्या कशा? आणि पोरग सांगायला लागलं होतं आई शाळा सुरू होऊन 2च महिने झाले. हायस्कूल मधून मी आता 5वीला जातो, याचा अर्थ 4थीतून पास होऊन 2 महिन्यापूर्वी मी 5वीत जायला लागलो. पहिल्या दिवशी मी चौकातनं जेव्हा रस्ता क्रॉस करून पुढे जात होतो तेव्हा चौकात कोपऱ्यात माझी नजर गेली. एक म्हातारी मी पाहिली जिच्या अंगाचा थरकाप चालू होता, मान डुलडुलत होती आणि हात समोर करून ती लोकांकडे काहीतरी मागत होती. जाणारे अनेक लोक रस्त्यावर
वातावरण दिसत होते, पण चुकूनही तिच्या हातावर कोणी काहीच ठेवत नव्हतं. मी विचार करू लागलो, मला तिची दया येऊ लागली. मी खिशात हात घातला, 1 रुपया सापडला नाही. मी काय करावं? दप्तरात हात घातला, दप्तरात डबा लागला, डबा बाहेर काढला, डब्याचं झाकण उघडलं, एक चपाती काढली आणि त्या म्हाताऱ्या स्त्रीच्या हातावर ठेवली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मला दिसला, चैतन्य दिसलं. आणि त्या दिवसापासून म्हातारी मला म्हणत होती, मला एकच काम कर, रोज एक चपाती मला देत जा. मी त्या दिवसापासून त्या म्हातारीला रोज चपात्या देत आलोय, पण गेल्या 3 दिवसापासून ती म्हातारी मला तिथं दिसत नाही. तिच्या वाट्याच्या चपात्या मी कपाटात आणून ठेवल्या आहे. उद्या परवा तेरवा कधी जेव्हा ती भेटेल तेव्हा सगळ्या चपात्या मी तिला देणार आहे. आईला खूप आनंद झाला होता, पण माझ्या पोराला हे कसं सुचलं हा प्रश्न तिच्या मनात खरं तर डोकावत होता. तिने विचारलं, बाळा तुला हे सुचलं कसं? त्यावेळेस ते 5वीतलं पोरग म्हणत होतं, आई मी 4थीत शिकत होतो, 4थीत आम्हाला इतिहास विषय होता आणि 4थीतला इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. आमचे गुरुजी आम्हाला सांगत होते, आमचं इतिहासाचं बोलकं पुस्तक आम्हाला सांगत होतं, वयाच्या 16व्या वर्षी शिवाजी राजांनी शपथ घेतली आहे आणि वयाच्या 50 पर्यंत हा राजा फक्त रयतेच्या सुखासाठी जगत आलाय. त्या राजाचा इतिहास आम्हाला का शिकवला जातो? मग आम्ही जे करतोय ते काही वाईट करतोय काय? आईला खूप आनंद झाला. मला वाटतं त्या एकट्या आईला आनंद झाला नाही, इथं बसले प्रत्येकाला वाटतंय की आमच्याही घरात असा विचार करणारा एखादा पोरगा जन्माला यावा. समाजाचा विचार करणारी माणसं जन्माला घालण्यासाठी आम्हाला शिवचरित्राचा उपयोग होतो. म्हणून शिवचरित्र हे नेमकं काय